नमस्कार. आम्ही भारतीय लोक. तर लोकमतमध्ये लेख आलेला आहे की आपली मुले बदलत आहे की समाज त्यांना बदलतो आहे. भाऊसाहेब चासकर शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यांचा हा लेख आहे की आजची मुलं बिघडली आहेत अशी सार्वत्रिक तक्रार सध्या ऐकू येते. मात्र मुले अचानक बदललेली नाहीत. त्यांना घडवणारा समाज बदलला आहे. 9वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शिक्षकावर असलेल्या रागाचा बदला घेत त्यांच्यावर धारदार चाकूने वार केला. या जीवघेण्या हल्ल्यात संभाजीनगर येथील शिक्षक गंभीर जखमी झाल्याने शाळेचे व्यवस्थापन हादरून गेले. गेल्या काही वर्षात शाळकरी विद्यार्थ्यांमधील बंडखोर स्वभाव, हिंसक वर्तन, आक्रमकता, विध्वंसकृती आणि समाजविघातक प्रवृत्तींचे प्रमाण वाढतच चालले आहे. आता तर ही केवळ शिक्षण क्षेत्रासमोरील समस्या राहिलेली नसून ती समाजासमोरील मोठे गंभीर आव्हान बनून उभी राहिली आहे. किरकोळ कारणांवरून टोळ्या करणे, मारामाऱ्या करणे, शिस्तशीर वागण्याचा आग्रह धरणाऱ्या शिक्षकांना धमकावणे, शाळेत धारदार शस्त्र घेऊन येणे, व्यसनांच्या आहारी जाणे किंवा गुन्हेगारीकडे सहजासहजी आकर्षित होणे या घटना आता अपवाद राहिलेल्या नाहीत. प्रश्न एवढाच आहे की आपण या घटना पाहून हादरतो का, की त्या आपल्या संवेदनाहीन समाजात हळूहळू न्यू नॉर्मल होत चालल्यात. एकेकाळी अभ्यास असे विद्यार्थी दशेचे स्वरूप आणि सूत्र असायचे. शाळेचे वेळापत्रक, गृहपाठ, परीक्षा आणि अभ्यास हेच शाळकरी विद्यार्थ्यांचे भावविश्व असायचे. मात्र आज अनेक मुलांसाठी मोबाईल, सोशल मीडिया, OTT वरील वेब सिरीज आणि इंटरनेटमुळे पुढ्यात आलेले आभासी जग हेच वास्तव बनत चालले आहे. पडद्यावर दाखवली जाणारी भाईगिरी, हिंसा, दादागिरी आणि व्यसनांचे उदात्तीकरण अनेक किशोरवयीन मुलांना आकर्षित करत आहे. गुंडगिरी म्हणजेच शक्ती, आक्रमकता म्हणजेच रुबाब आणि हिंसा हाच समस्या सोडवण्याचा एकमेव मार्ग असा चुकीचा संदेश वेब सिरीज आणि सिनेमातून कळत नकळत मुलांच्या मनात रुजत आहे. यात दोष केवळ माध्यमांचा किंवा गॅजेटचा नाही. समाज म्हणून आपण कुठे चुकलो आहे हा प्रश्न स्वतःलाच विचारण्याची आणि कठोर आत्मपरीक्षण करण्याची वेळ येऊन गेली आहे. मुले प्राथमिक शाळेत शिकत असताना घरचा अभ्यास पूर्ण केला नाही म्हणून शिक्षकांनी जाब विचारला, डोळे वटारले तर काही पालक मुलांची बाजू घेतात. शाळेत भेटून किंवा फोनवरून मुलांच्या लंगड्या कृतीचे एका अर्थाने जणू समर्थन करत सवलत मागतात. गैरहजर राहिल्यास मुलांची ढाल बनून सामोरे जातात. कित्येक लाडक्या मुलांचे पालक अभ्यास, शिस्त या गोष्टीवरून मुलांना दोष देण्याऐवजी, त्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्याऐवजी शिक्षकांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू लागतात. यातून मुलांना बळ मिळते, ती शेफारतात. बालमनात मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करणारे आणि त्यांच्या प्रत्येक चुकीवर पांघरून घालणारे आणि प्रत्येक वेळी मुलांच्या बाजूने उभे राहणारे पालक पुढे किशोर वयात मुलं आमचं ऐकत नाहीत अशी तक्रार करताना दिसतात. याची बीजे आधीच पडलेली आहेत. जे पेरेल तेच उगवते हे लक्षात घेतले पाहिजे. लहानपणी कठोर होऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला भाग पाडले नाही, संस्कार आणि शिस्त यावर लक्ष दिले नाही, नकार पचवायला शिकवले नाही, पराभव स्वीकारायला शिकवले नाही आणि मर्यादा समजावून सांगितल्या नाहीत, तर मोठेपणी अपयश आल्यावर हिंसा आणि आक्रमकता हे जवळचे पर्याय वाटू लागतात. यातूनच 10वी-12वीच्या परीक्षेत कॉपी करून पास होऊ द्या अशी मानसिकता वाढत चालली. समाजात परिश्रम, प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता या मूल्यांचे स्थान गौण बनत चालले आहे. आजची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे समाज मुलांना सर्व काही शिकवत आहे, पण स्वतःवर नियंत्रण ठेवणे, नकार पचवणे, संयम बाळगणे आणि दुसऱ्यांचा आदर करणे या जीवनमूल्यांचे शिक्षण आणि संस्कार देण्यात मात्र कमी पडत आहे. आजची मुलं बिघडली आहेत अशी तक्रार शिक्षक आणि पालकांमधून सामान्यपणे ऐकू येते. मात्र आपली मुलं अचानक बदललेली नाहीत. त्यांना घडवणारा समाज बदलला आहे, कुटुंब व्यवस्था बदलली आहे. राहून राहून मनात तोच प्रश्न डोकेवर काढतो, आपण मुलांना घडवत आहोत की नकळत त्यांना बिघडवत आहोत. करिअर आणि अभ्यास यावरील फोकस का कमी होत आहे? विद्यार्थी हिंसक होऊन वाममार्गाला का लागत आहेत? त्यांच्यासोबत असलेल्या असंख्य प्रलोभनांचा त्यांच्या मनावर आणि वर्तनावर नेमका काय परिणाम होतो आहे याचा गंभीरपणे अभ्यास करण्याची गरज आहे. सामाजिक पालकत्व आपण विसरून गेलो आहोत, ते पुन्हा एकदा नव्यानं निभावण्याची आज गरज आहे. धन्यवाद.